आता हा ब्रश जो आहे, आपण बाजारात अनेक जाहिराती बघतो, झिगझॅग बघतो, मग ते फ्लेक्स हेड असलेलं बघतो, इलेक्ट्रॉनिक ब्रश बघतो. तर हा ब्रश कसा निवडायचा? एकदम बेसिक प्रश्न आणि प्रत्येकाच्या मनात असतो हा, हो. पण त्यांना कधीच नाही उत्तर मिळत त्याचं. कारण बऱ्याच वेळा ना आपल्याकडे दात घासणे ह्याच्यासाठी घासणे ही जी प्रक्रिया आहे ना त्याच्यामध्ये कुठेही मार्दवता नाहीये. हो. तर तो दात घासणे हा शब्द पहिल्यांदा आपण काढून टाकायला पाहिजे. दात साफ करणे. हो. त्यामुळे घासण्यासाठी जो जोर लागतो तो जोर तिथे लावायचाच नाहीये. त्यामुळे बाजारात जे ब्रश असतात हार्ड आणि मीडियम, हे ब्रश वेगळ्या कारणासाठी वापरले जातात, तोंडात नव्हे. हो. म्हणजे त्याचा वापर डेंचर साफ करणे किंवा बाकीचे काही आर्टिकल साफ करणे, कोंब साफ करणे. हो, कारण घरात आपल्या दाताचे ब्रश असतात, त्याचं लाईफ इतकं असतं की दात घासून झाल्यावर हळूहळू ते कंगव्यासाठी वापरले जातात, मग थोडे अजून ते टाकले झाले. ते ब्रश दातासाठी वापरणं अयोग्यच आहे. अच्छा. दातासाठी फक्त सॉफ्ट आणि अल्ट्रा सॉफ्ट. अल्ट्रा. कारण इनॅमल जे आहे आपलं ते भले स्ट्रॉंगेस्ट स्ट्रक्चर आहे, पण रोज जर त्याच्यावर इमाने इतबारे तुम्ही जे ऍक्शन करत असाल तर तेही घासून जातं. हो. आणि मग इनॅमलचं डॅमेज हे परमनंट डॅमेज आहे. हो. त्यामुळे अल्ट्रा सॉफ्ट किंवा सॉफ्ट ब्रश दोनदा ब्रश करणे. त्याचे ब्रिस्टल सॉफ्ट म्हटल्यानंतर सॉफ्टच असणार. थोडा झिगझॅग ब्रश नक्कीच चांगला, कारण तो दातांच्या इरेग्युलॅरिटीमध्ये आतमध्ये व्यवस्थित जातो म्हणून. पण दात ब्रश करताना किंवा दात साफ करताना जे प्रेशर आहे ते अतिशय मिनिमम पाहिजे. इवन त्यासाठी इलेक्ट्रॉनिक ब्रशचा पण वापर चांगला असतो, कारण इलेक्ट्रॉनिक ब्रशमुळे हिरड्यांना पण मसाज होतो. दात आणि हिरड्या, कारण दात आणि हिरड्या ह्याचं जे जंक्शन आहे, म्हणजे आपण हे नखाचं हे जे जंक्शन, तसं जे जंक्शन असतं तिथे प्लाक जमा होतो. आणि प्लाक हा एक चिकट पदार्थ असतो, तो तिथेच राहतो आणि मग त्याच्यात जे असंख्य बॅक्टेरियाज आहेत त्या दातांना त्रास देतात, नाही तर हिरड्यांना त्रास देतात. तर ब्रश करताना तो भाग सगळा क्लीन व्हायला पाहिजे व्यवस्थित, आणि दातामध्ये कुठे कुठे अडकलेलं अन्नकण. हो. आता पेस्टवर येऊ. आता मी असं व्यवस्थित जाते कारण माझे हे प्रश्न आहेत. पेस्टवर आता क्या आपके टूथपेस्ट में नमक है किंवा लिंबू शक्ती युक्त टूथपेस्ट, म्हणजे भांडी घासायचे साबण आणि टूथपेस्ट यात इतकं साम्य झालेलं आहे. तर टूथपेस्ट कशी निवडायची? जेल वापरायचं की टूथपेस्ट वापरायची, डेंटल क्रीम वापरायचं? आणि टूथपेस्टमध्ये काय घटक पाहून, म्हणजे तुम्ही फ्लोराईड बद्दल मगाशी बोललातच, तर नेमकी ती निवडायची कशी? त्याच्यामध्ये फोमिंग इफेक्ट आणणारी कुठली तरी गोष्ट असते,